नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज परत एकदा आपण क्लास 8 च्या मुलांसाठी सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम हा लेसन या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत। आजच्या लेक्चर्स मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 16.2 बघणार आहे। काल लेक्चर नंबर 1 झालं, त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 16.1 ऑलरेडी सोडवलेला आहे आणि तो जर तुम्हाला बघायचा असेल किंवा क्लास 8 चे बाकीचे लेसन जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ते तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने आजच्या लेसन साठी लागणारे जे डेसिमल पॉइंटची मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन हे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि त्याची सुद्धा लिंक आपण काय करत आहोत, डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, तुम्ही एक ती बघून घ्या। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, तर आजचा जो पहिला क्वेश्चन आहे 16.2 मधला तो फर्स्ट आपण काय करूया, रीड करून घेऊया। काय सांगितलेलं आहे बघा 16.2। In each example given below, radius, base of a cylinder and its heights are given, then find the curved surface area and total surface area या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा आहे। सिलेंडरचा बेस असणारी त्याची जी रेडियस आहे ती रेडियस या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, हाईट सुद्धा दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत। ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया पहिल्या एक्झाम्पलला। या ठिकाणी बघा फर्स्ट आपल्याला आर दिलेला आहे, एच सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे इथे लिहून घेऊ शकता तुम्ही गिवन आर इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर अँड एच इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर। फर्स्ट आपल्याला काय काढायचं आहे तर कर्व्ड सरफेस एरिया। काय आहे फॉर्म्युला त्याचा तर 2 पाय आर एच हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा 2 म्हणजे इथं 2 आले, पायची व्हॅल्यू ही जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये 3.14 घ्या असं सांगितलं असेल तरच तुम्हाला तिथं 3.14 घ्यायचे आहे, त्याच्याऐवजी आपण काय घेऊ शकतो या ठिकाणी नेहमी आपण 22/7च घेतो। आर किती दिलेलं आहे आपल्याला तर 7 दिलेलं आहे आणि एच किती दिलेलं आहे तर 10 दिलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार लागणार आहे आणि तो कसा करायचा त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ते तुम्ही बघून घ्या। ठीक आहे, या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर मध्ये पण आहे आणि न्यूमरेटर मध्ये पण आहे, त्यामुळे 7 7 कट झाले आणि राहिलेले जे नंबर होते ते बघा 2 × 22 × 10 म्हणजे 2 22 जा 44, 44 10 जा 440। ठीक आहे, 440 स्क्वेअर सेंटीमीटर। ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं तर टोटल सरफेस एरिया काढायचा आहे, म्हणून टोटल सरफेस एरिया इज इक्वल्स टू त्याचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच किंवा एच प्लस आर लिहिलं तरीही चालेल। ठीक आहे, त्यामुळे बघा इथं फॉर्म्युलेस प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे। या ठिकाणी हे 2 तसेच राहिले, पायची व्हॅल्यू ही 22/7 होती, आर किती होतं बघा आपलं, आर किती दिलेलं आहे 7 दिलेलं आहे, इंटू ब्रॅकेट 7 + 10 हाईट किती दिलेली आहे 10 दिलेली आहे, बरोबर आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा परत एकदा ह्या 7 ला हे 7 गेले, इथं राहिले किती 44 राहिले, 44 × 7 + 10 किती होतात तर 17 होतात आणि या दोघांची आता आपल्याला काय करायचे मल्टिप्लिकेशन करायचे आहे, म्हणजेच 44 × 17 केले, 7 4 जा 28 2 आले, 7 4 जा 28 + 2 30 0 4 4 म्हणजे इथं 8 4 आणि इथं आले 7 748 स्क्वेअर सेंटीमीटर। ठीक आहे, हा होता आपला फर्स्ट मधला फर्स्ट क्वेश्चन। आता बघा पॉइंट्स मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामुळे आता पहिल्यांदा आपल्याला आर किती दिलेलं आहे 1.4 आणि एच किती दिलेलं आहे 2.1 दिलेले, म्हणजे फर्स्ट आपल्याला काय काढायचं आहे तर कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल्स टू काय असतं 2 पाय आर एच, 2 × पायची व्हॅल्यू नेहमी आपण घेतो तीच 22/7, आर किती आहे 1.4 × एच, एच किती आहे बघा
तर 2.1 आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, ज्या वेळेला डेसिमल पॉइंट्स असतील तर त्याला डिवाइड कसं करायचं हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, किंवा गणिताचा बेस मी पहिल्यांदाच सांगितलं ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण अपलोड केलेले ते तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा 7 × 7 7 × 14, पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे इथे आले 0.2. म्हणजेच बघा 2 × 22 × 0.2 × 2.1. आता ह्या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 22 2 किती झाले बघा 44 झाले, बरोबर आहे. मल्टिप्लाय बाय 0.2 केले तर इथं 8 झाले, पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे इथं पॉईंट दिला. त्याच्यानंतर काय करणार आहे आपण 2.1 नी या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहे. इथं आले 8 8 0 8 2 16 8 2 16 प्लस 1 17 8 प्लस 6 किती होता तर 14 कॅरी ओव्हर आले. इथं आले 8 आणि इथं आले 1 म्हणजेच 1 8 4 8 आले, पण 1 2 डिजिट म्हणून 1 2 पाठीमागून 2 डिजिट नंतर पॉईंट असणार आहे म्हणून 1 2 इथं पॉईंट येणार आहे आपला स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपला कर्ड सरफेस एरियाला. आता आपल्याला काय करायचंय टोटल सरफेस एरिया इज इक्वल्स टू काय असतो 2πr आणि इथं असतं h प्लस r म्हणून 2 × 22/7 r किती आहे आपल्याला आताच दिला होता तर 1.4 इंटू h किती दिलेला आहे आपल्याला तर 2.1 दिलेला आहे प्लस r किती दिलेला आहे 1.4 दिलेले आहे. ठीक आहे. इथं परत एकदा डिवायडेशन आपल्याला करावं लागणार आहे म्हणून 7 × 7 7 2 14 0.2 आले. या सगळ्यांच्या तिघांचे मल्टिप्लिकेशन केलं तर आताच केलं होते आपले किती आले ते बघा हे 44 44 2 88 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून 8.8 आले. प्लस नाहीये मल्टिप्लिकेशन साइन नाही या ठिकाणी. ह्या दोघांचे ऍडिशन करणार आहे कशी करणार बघा तर 2.1 आणि 1.4 आहे तर पॉईंटच्या खाली आपण काय करणार आहे पॉईंट्स लिहून घेणार आहे. इथं आले 5 इथं आले 3 आणि इथं पॉईंट्स इथे येणार आहे म्हणजे इथं आले 3.5 आणि ह्यालाच आपण काय करणार आहे तर मल्टिप्लाय बाय 80.8 नी मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे. 8 5 जा 40 8 3 जा किती होतात 24 म्हणजे इथं आले 28 0 परत 8 नीच आहे त्यामुळे 0 8 2 आले 0 8 10 कॅरी ओव्हर आणि इथं आले 3 1 2 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे इथं आला पॉईंट म्हणजेच किती आले बघा 30.80 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे तर r इज इक्वल्स टू 2.5 सेंटीमीटर आणि h इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर आपला थर्ड क्वेश्चन चालू आहे. बरोबर आहे. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे तर कर्ड सरफेस एरिया या ठिकाणी काढायचा आहे. कर्ड सरफेस एरिया काय असतो आपला तर 2πr असतो. बरोबर आहे. म्हणजेच 2 काय येणार आहे इथं 2 तसेच राहिले पायची व्हॅल्यू 22/7 असणार आहे. r किती दिलेला आहे आपल्याला तर 2.5 दिलेला आहे आणि h जो आहे तो किती दिलेला आहे 7 दिलेला आहे. बरोबर. आता बघा ह्या 7 ला 7 गेले राहिले काय तर एवढे नंबर्स राहिलेले आहेत म्हणजे 2 × 22 × 2.5 222 जा किती होतात तर 44 होतात आणि 44 × 2.5 करायचे आहे. बरोबर. म्हणून इथे आले 5 4 जा 22 आले 5 4 जा 20 प्लस 2 22 परत 0 दिला 4 2 जा 8 4 2 जा 8 0 10 आणि हे 1 म्हणजेच काय आले 11. आता बघा 1100 आले पण इथे 1 डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे या ठिकाणी पॉईंट दिला आणि 0 नंतर म्हणजे पॉईंट नंतर जर 0 येत असेल तर ती संख्या आपण त्या ठिकाणी लिहित नाही म्हणजेच काय लिहिणार आहे फक्त तर 110 स्क्वेअर सेंटीमीटर या ठिकाणी आपण लिहिणार आहे. आता आपल्याला काढायचं आहे टोटल सरफेस एरिया म्हणजेच काय तर 2πr कंसात h प्लस r असणार आहे म्हणजेच बघा 2 × 22/7 आणि r किती दिलेला आहे आपल्याला तर 2.5 दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी येणार आहे आपलं 2.5 इन ब्रॅकेट 2.5 प्लस काय असणार आहे 7 असणार आहे. आता या ठिकाणी फर्स्ट आपण काय करूया या वरच्या नंबरची मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 × 22 × 2.5 होतं म्हणजेच या ठिकाणी आले 110/7 इंटू आता ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर 7 + 2 किती होतात 9 आणि इथं आले 0.5. बरोबर. आता 9.5 ला सुद्धा 7 नी डिवाइड होत नाही आणि 110 ला सुद्धा 7 नी डिवाइड होत नाही म्हणून आपण काय करूया या दोन्ही संख्यांची मल्टिप्लिकेशन करून घेऊया आणि त्या नंबरला नंतर 7 नी डिवाइड करून घेऊया. ठीक आहे. म्हणजेच बघा इथं आले आपले 110 × 95 म्हणजेच 9.5 0 5 1 जा 5 5 1 जा 5 0 आला 9 0 जा 0 9 1 जा 9 1 जा 0 5 9 + 5 14 कॅरी ओव्हर आणि इथं आले 10
एक डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे या ठिकाणी पॉईंट दिला, म्हणजेच काय आले 1045 डिवायडेड बाय 7 आले. बरोबर आहे. आता 7 नी 1045 ला डिवाइड करूया, म्हणजेच बघा 7 1 जा 7, 3 राहिले इथं. बरोबर आहे. 7 5 जा 35 होतात, 7 4 जा 28 होतात, 28 म्हणजेच किती झाले बघा, 7 4 जा 28, 28 म्हणजे 34 मायनस 28 म्हणजेच किती राहिले इथं 6 राहिले. 7 9 जा 63 होतात, 63 म्हणजेच परत पॉईंट दिला या ठिकाणी, 64 65 म्हणजे 2 झाले, पॉईंटचा एक 0 दिला. 7 4 जा 28 होतात, 7 3 जा 21, 7 2 जा 14, 14 म्हणजे परत किती राहिले बघा या ठिकाणी, तर 6 राहिले, पॉईंट दिला. 7 8 जा 50, 6 झाले, 56 म्हणजे परत 4 आले, 40 झाले, 7 5 जा 35. आता ज्या वेळेला थर्ड डिजिट नंतर आता डिवाइड होतच जातं त्यावेळेला आपल्याला काय करायचं, तर थर्ड डिजिटचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. म्हणजेच बघा इथं किती आलेले आहेत, 5 आलेले आहेत. बरोबर आहे. तर +1 आपण मागच्या नंबरमध्ये करणार आहे. ज्या वेळेला 5 आणि 5च्या पुढची संख्या येते त्यावेळेला अलीकडच्या नंबरमध्ये +1 करतात, म्हणजे त्याचं जे फायनल आन्सर असणार आहे 149.29 स्क्वेअर सेंटीमीटर इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. हा होता आपला पहिला क्वेश्चन. त्यातले 3 क्वेश्चन आपण सोडवून दिलेले आहेत. राहिलेले 2 क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला ते सॉल्व्ह नाही झाले तर मला कमेंट करून नक्की सांगा, आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवूया. आता बघूया सेकंड क्वेश्चन कोणता आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे ते बघूया. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्लोज सिलेंडर ड्रम, इट्स डायमीटर या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ड्रमची डायमीटर आहे, डायमीटर इज इक्वल्स टू, म्हणजे आपण याला डी म्हणतो, आणि ते किती दिलेले आहे बघा 50 सेंटीमीटर दिलेली आहे. अँड हाईट इज, हाईट म्हणजेच काय असतं, h असतं, आणि ते किती दिलेले आपल्याला, तर 45 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि आपल्याला पायची जी व्हॅल्यू आहे जी मी मगाशी सांगितली होती, जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये 3.14 असं दिली असेल तर तीच व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. ठीक आहे. आणि फाइंड काय करायचं, तर टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय लागेल, तर रेडियस लागेल. रेडियस इज इक्वल्स टू काय असतं, तर डायमीटर अपॉन 2 असतं. बरोबर आहे. आता डायमीटर किती आपली, तर 50 अपॉन 2 घेतले तर बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4, किती राहिले 1 राहिले, आणि 2 5 जा 10 म्हणजे 25 सेंटीमीटर रेडियस असणार आहे. ठीक आहे. काढायचं काय आपल्याला, तर टोटल सरफेस एरिया या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. देअरफॉर टोटल सरफेस एरिया इज इक्वल्स टू काय असतं, 2 पाय r इन ब्रॅकेट h प्लस r किंवा r प्लस h लिहू शकता तुम्ही. या ठिकाणी बघा 2 इंटू पायची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3.14, r किती दिलेले आपल्याला आत्ताच घेतला आपण 25 इन ब्रॅकेट r किती आहे 25 प्लस हाईट किती दिलेली आहे आपल्याला तर 45 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजेच बघा ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घ्यावी लागेल. आता या ठिकाणी 25 2 जा किती होतात तर 50 होतात, म्हणजेच बघा 3.14 इंटू 50 केली. 5 ने मल्टिप्लाय करून घेऊ, 5 4 जा 20, 5 1 जा 5 प्लस 2 7, 5 3 जा 15, आणि हा एक घेतला 0. 1 2 डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे इथं पॉईंट आलेला आहे. म्हणजे इथं आले आपले 157 इंटू ह्या दोघांची ऍडिशन केली, 5 प्लस 5 10, कॅरी ओव्हर 5 प्लस 2 4 प्लस 2 6 प्लस 1 7 आले. म्हणजेच याच नंबरला 157 ला काय करणार आहे 7 ने मल्टिप्लाय करा, 7 7 जा 49, 7 5 जा 35, 35 प्लस 4 39 आले, 7 1 जा 7 प्लस 3 म्हणजेच काय झाले बघा 1099, आणि इथला 70चा एक 0 स्क्वेअर सेंटीमीटर इतका काय असणार आहे त्या ड्रमचा टोटल सरफेस एरिया या ठिकाणी निघालेला आहे. ठीक आहे. आता जाऊया थर्ड क्वेश्चन. थर्ड वन क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, फाइंड द एरिया ऑफ अ बेस अँड रेडियस ऑफ द सिलेंडर, म्हणजे एरिया, बेसचा एरिया काढायचा आपल्याला, आणि दुसरं काय काढायचं आपल्याला तर रेडियस सुद्धा फाइंड करायची आहे. दिलेलं काय आपल्याला तर कर्ड सरफेस एरिया दिलेला आहे. किती दिलेलं आहे बघा तर 660 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. त्याच पद्धतीनं हाईट सुद्धा दिलेली आहे, ती किती दिलेली आहे 21 सेंटीमीटर दिलेली आहे. आता रेडियस काढायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल तर कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरावा लागेल. ठीक आहे. म्हणून
देयरफॉर कर्ड सरफेस एरिया इज इक्वल्स टू 2 पाय आर एच हा आपला फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला, तर कर्ड सरफेस एरिया दिलेला आहे. किती आहे बघा, तर 660 दिलेलं आहे. हे 2 तसेच राहिले. पायची व्हॅल्यू ही 22/7 असणार आहे. आर आपल्याला काढायचं आहे आणि एच आपल्याला किती दिलेला आहे, 21 दिलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आडवा भागाकार केला तर या ठिकाणी 21 ला डिवाइड होतं 7 ने, म्हणून 7 1 7 7 3 21 आलेले आहेत. आता या ठिकाणी 2 22 आणि 3 हे मल्टिप्लाइडला नंबर असल्यामुळं अपोजिट साइडला गेले की ते डिवाइड मध्ये जाणार आहेत आणि आर ची व्हॅल्यू आपल्याला निघणार आहे. म्हणून आर इज इक्वल्स टू 660/2 इंटू 22 इंटू 3. आता 22च्या टेबलमध्ये 66 असतात म्हणून 1 जा 3 जा हिताले 0, 3 1 जा आणि 0 जा, 2 1 जा 2 5 जा, म्हणून आर इज इक्वल्स टू 5 सेमी. ठीक आहे. म्हणून आता अजून काय काढायचं आपल्याला, तर एरिया ऑफ बेस काय असतो, पाय आर स्क्वेअर. एरिया म्हणजे काय, सर्कल आला आणि सर्कलचा एरिया हा काय असतो, तर पाय आर स्क्वेअर हा असतो. म्हणून या ठिकाणी पाय आर स्क्वेअर घेतले. पायची व्हॅल्यू 22/7 आणि आर किती आलं होतं आपलं, तर 5 × 5 आलं होतं. ह्या सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन करा आणि 7 ने त्याला काय करा, डिवाइड मध्ये करा. 5 5 जा 25 झाले आणि या ठिकाणी बघा 25 × 22, 2 5 जा 10, 4 आणि त्याला 5 0, परत एकदा 0 आणि त्याला 5 0 5 आणि हे 5 म्हणजे 550/7 आले. बरोबर आहे. परत एकदा 7 ने या ठिकाणी तुम्हाला डिवाइड करावं लागेल. 7 7 चा किती होतात, तर 49 होतात. बरोबर आहे. 49 आणि हे 55 आहेत म्हणजे राहिले किती, तर 6 राहिले. बरोबर आहे. 60 झाले. आता परत बघा 7 8 चा किती होतात, तर 56 होतात. 56 म्हणजे 4 राहिले. इथं पॉईंट दिला, इथं 0 झाले, 40 झाले. 7 5 चा किती होतात, तर 35, परत 5 झाले. ठीक आहे. 0 आला, 50 झाले. नंतर 7 7 जा 49 आले. 49 म्हणजे 1 राहिले, इथं 0 आला. 7 1 जा 7. आता इथं बघा तिसरा अंक हा काय आहे, तर 1 आहे. म्हणून आपण काय करणार आहे, तर या ठिकाणी इथं 7 तसंच ठेवणार आहे. म्हणून 78.57 हे काय असणार आहे, याचं आन्सर असणार आहे. फोर्थ क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं बघा, फाइंड द एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक द सिलेंड्रिकल कंटेनर विच इज ओपन ॲट वन साइड अँड हुज डायमीटर ॲट. म्हणजेच डायमीटर या ठिकाणी दिलेली आहे. किती दिलेले बघा, 28 सेंटीमीटर. म्हणजेच रेडियस म्हणजेच काय असते, डायमीटर अपॉन 2 म्हणजेच 28/2 केले तर इथे किती असणार आहे, 14 सेंटीमीटर असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर हाईट सुद्धा दिलेली आहे. हाईट किती दिलेली आहे, h इज इक्वल्स टू 20 सेंटीमीटर या ठिकाणी दिलेली आहे. आणि फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड टू हाईट 2 सेंटीमीटर फॉर दीज कंटेनर्स. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, जो सिलेंड्रिकल कंटेनर आहे त्याचा टोटल सरफेस एरिया या ठिकाणी फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे. पण त्यासाठी काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी, तर एक साइड जी आहे ती ओपन आहे. म्हणजे सर्क्युलर जी साइड असते म्हणजे टोपण जे आहे ते त्या ठिकाणी बसवलेलं नाही. म्हणून टोटल सरफेस एरिया ऑफ इज इक्वल्स टू, तर काय असतं, कर्ड सरफेस एरिया. कर्ड सरफेस एरिया काय असतो, तर 2 पाय आर एच असतो. बरोबर आहे. प्लस तर दोन साइडला सर्कल्स असतात आणि त्या सर्कलचा एरिया पण आपण त्यामध्ये कन्सिडर करतो. पण या ठिकाणी एक जो सर्कल आहे म्हणजे एक साइड पॅक आहे, म्हणजेच या ठिकाणी एका साइडचा एरिया आपल्याला लागणार आहे. ती साइड म्हणजेच काय असते, सर्कल असते. म्हणून पाय आर स्क्वेअर या ठिकाणी आपण घेणार आहे. बरोबर. आता या ठिकाणी कॉमन असणारे नंबर काय आहेत बघा, पाय आर आणि इथं पाय आर आहे. म्हणून आपण पाय आर बाहेर काढले तर आतमध्ये बघा 2h राहिला आणि प्लस इथला एक आर राहिला. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायला लागेल, तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला लागतील आणि टोटल सरफेस एरिया या ठिकाणी आपल्याला फाइंड होईल. म्हणजेच बघा 22/7 इंटू आर. आर किती काढले आपण, 14 काढलेला आहे. इन ब्रॅकेट 2 इंटू एच. एच किती दिलेलं आहे, 20 प्लस आर किती दिलेलं आहे आपल्याला, 14 दिलेले आहे. बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, तर बॉडोमॉस रूल यूज करावा लागेल. कारण आधी हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायला लागेल आणि देन ऍडिशन करावे लागेल. ठीक आहे. या ठिकाणी 7 14 ला डिवाइड होतं. 7 2 जा 14, 22 2 जा 44 होतात इंटू ब्रॅकेट. इथं किती झाले बघा,
20 इंटू 2 40 झाले. 40 प्लस 14 किती होतात तर 4 आणि हे 5 म्हणजे 54 येतात आणि त्याला परत मल्टिप्लाय बाय काय आहेत 44 आहेत. 4 4 जा 16 4 5 जा 20 प्लस 1 21. इथं बघा परत एकदा तोच नंबर येणार आहे. ठीक आहे 6732 म्हणून 2376 स्क्वेअर सेंटीमीटर हा काय झाला आपला त्या कंटेनरचा टोटल सरफेस एरिया झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं तर शीटचा म्हणजे पुढे क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा. अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक द लीड म्हणजे टोपण ज्याचं जी हाईट आहे ती किती दिलेली आहे बघा. लीड हाईट किती दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला तर 2 सेंटीमीटर दिलेली आहे. बरोबर आहे. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ लीड काय असणार आहे परत एकदा आपल्याला हाच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करावा लागेल. काय होईल फॉर्म्युला आपला पाय आर इंटू ब्रॅकेट 2h प्लस आर. आता रेडियस तर तेवढीच राहणार आहे जेवढी आपल्याला या कंटेनरसाठी लागणार होती तेवढीच आपल्याला टीनसाठी पण लागणार आहे लीडसाठी लागणार आहे. पायची व्हॅल्यू 22/7 आर ची व्हॅल्यू किती होती बघा आपली 14 होती इंटू ब्रॅकेट 2 इंटू आता h जो आहे तो हा घ्यायचा आहे प्लस आर किती आहे आपला 14 आहे. बरोबर आहे. परत एकदा 7 2 जा 14 झाले 22 2 जा किती झाले तर 44 झाले या ठिकाणी इंटू 2 2 जा 4 झाले 4 प्लस 14 म्हणजे 18 झाले या ठिकाणी बघा 44 इंटू 18 केले 8 4 जा 32 8 4 जा 32 म्हणजेच किती झाले बघा 5 35 0 4 4 2 9 आणि त्याले 792 स्क्वेअर सेंटीमीटर. हा होता आपला 4th क्वेश्चन. या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. चला तर मग उद्या भेटूया ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 16.3 पूर्ण बघणार आहोत. तोवर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये क्लास 8 चे बाकीचेही लेसन आपण जे अपलोड केलेले आहे त्याची लिंक दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.